श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या सर्वांनाच माहित आहे पवित्र असा अधिक मास सुरू आहे आणि या अधिक मासातच शेवटची जी एकादशी आहे तर ती आलेली आहे. तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी तिथी येत असतात, परंतु प्रत्येक एकादशी तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं आणि त्यामध्येच ही अधिक महिन्यामध्ये शेवटची ही एकादशी असणार आहे. त्यामुळे ही एकादशी जी आहे तर ती अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी असणार आहे, कारण की असा योग जो आहे तर तो आपल्याला तब्बल 3 वर्षाने परत मिळणार आहे. 11 जून एकादशी आणि अधिक मास 2026 मध्ये काय करावं आणि काय टाळावं, चुकूनही या चुका आपण या दिवशी करायच्या नाहीये. त्याचबरोबर 11 जून 2026 हा वार गुरुवार हा दिवस काही साधासुद्धा दिवस नाही, कारण की उद्या उजळणारी ही सकाळ तुमच्या आयुष्याला एक अद्भुत पर्व कलाटणी देऊ शकते. कारण की बघा उद्या आहे अधिक मास एकादशी, परंतु थांबा, तुम्हाला वाटत असेल की ही नेहमीसारखी एक एकादशी तिथी आहे, तर तुम्ही खूप मोठी चूक करताय. बघा, एकादशीच्या रात्री म्हणजेच उद्याच्या रात्री नक्की असं काय घडणार आहे की ज्याची भीती अनेक जणांना आणि ज्याची वाट अनेक संत बघत असतात. उद्याच्या दिवशी केलेली एक छोटीशी चूक तुम्हाला संपूर्ण कुटुंबाला अगदी पुढील 3 वर्ष महासंकटात टाकू शकते. आणि उद्या केलेला एक अत्यंत गुप्त आणि विशिष्ट उपाय, त्याचबरोबर हा उपाय प्रभावशाली तुमच्या घरामध्ये पैशाचा पाऊस पाडू शकतो. हा उपाय काय आहे आणि अशी कोणती भयानक चूक आहे जी आपल्याला चुकून देखील करायची नाही किंवा नकळतपणे सुद्धा करायची नाही, हे मी तुम्हाला आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा, जेणेकरून भगवान श्री हरी विष्णू देवांचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्कीच मिळेल. कारण की आज सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाची आहे. त्याचप्रमाणे बघा, या पवित्र अधिक मासाचं पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी आत्ता कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तसं बघायला गेलं तर अधिक महिना हा सर्वात श्रेष्ठ आणि प्रभावशाली मानला जातो. हा अधिक मास जो आहे तर तो भगवान विष्णू देवांना समर्पित असतो आणि या महिन्यामध्ये केलेली सेवा ही भगवान विष्णू देवांना अतिशय अत्यंत प्रिय मानली जाते. आपण पुरुषोत्तम मास, अधिक मास किंवा धोंड्याचा महिना या नावाने सुद्धा ओळखत असतो. हा अधिक महिना तब्बल 3 वर्षातून एकदा येतो. हा योग जो आहे तर तो आपल्याला 2026 सालाची ही जी एकादशी आहे ना, ती अतिशय अत्यंत दुर्मिळ नक्षत्राच्या संयोगावरती आलेली आहे. शास्त्रात असं लिहिलेलं आहे की या एकादशीच्या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडे असतात, पण या दिवशी राहू आणि केतूची वक्री दृष्टी सुद्धा काही विशिष्ट चुका करणाऱ्या लोकांवरती पडते. तुम्हाला माहित आहे का, आपल्या घरात अशी एक जागा आहे जिथे उद्याच्या दिवशी चुकूनही पाय पडला किंवा पडता किंवा तिथे अस्वच्छता राहिली तर घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी, अलक्ष्मी ही कायमचा मुक्काम करत असते. ती जागा कोणती? ती जागा म्हणजे तुमचं स्वयंपाकघर किंवा देवघर नाही. ती जागा तिसरीच आहे, जिच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तिथली एक चूक म्हणजे तुमचं संपूर्ण भाग्य नष्ट करू शकते. अधिक मासातील एकादशीला केलेल्या व्रताचं फळ हे सामान्य एकादशीपेक्षा कितीतरी हजार सहस्र पटीने जास्त मिळत असते. जर तुमची कामं
ही रखडत असेल, अडकत असतील, घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे, आजारपण असेल किंवा पैशाची चणचण, उणीव भासत असेल, तर हा दिवस अमृत योग आहे. पण जर तुम्ही नियमांचं पालन केले नाही तर याचे परिणाम तितकेच भयंकर असतात. काय करावं सांगते आता आपण बघूया की 11 जून रोजी सकाळी उठल्यापासून आपल्याला कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या आहे. एका स्त्रीला आपले घर कसे सांभाळावे लागते मला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे या गोष्टी नीट ऐकून घ्या. ब्रह्ममुहूर्तावरती जागरण आणि स्नान उद्या सकाळी शक्यतो 5च्या आधी तुम्हाला उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा चिमूटभर काळे तीळ, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. यामुळे काय होतं तर आपल्या शरीरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होते. पिवळे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे, कारण की पिवळा रंग हा भगवान विष्णू देवांना अतिशय अत्यंत खूप खास आणि प्रिय आहे. उद्या घरातील सर्वांनी विशेषतः पूजा करणाऱ्या स्त्रीने पिवळ्या रंगाचे वस्त्र हे आवर्जून परिधान करावे. तुळशीची खास विशेष पूजा तुळशीची करावी. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडायची नाही, कारण तुळशी मातेला उपवास असतो, तिला हात लावायचा नाही. आपल्याला विष्णू सहस्रनाम या दिवशी आवर्जून पठण करायचं आहे. घरामध्ये विष्णू सहस्रनाम किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा अखंड जप आपल्याला चालू ठेवायचा आहे. आपण म्हणतो ना, हाती काम मुखी राम, आपल्याला अशी देखील सेवा करता येते. आता तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर मग तुम्ही अशा वेळी मोबाईल वरती लावून द्या मोठ्या आवाजामध्ये, जेणेकरून आपल्या घराची वास्तू शुद्ध होईल. 5वं म्हणजे दान धर्म. अधिक मासात दानाला खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी तुम्हाला एकादशीच्या दिवशी ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरजू व्यक्तींना पिवळे फळ जसे की केळी, गूळ, चणा डाळ दान करा. आता काय टाळावं चुका चुकूनही करू नका. आता येतो सर्वात महत्वाचा भाग. आपण पूजा अर्चा करतो, पण न कळत काही अशा छोट्या मोठ्या चुका आपल्या हातून घडून जातात, ज्यामुळे देवांचा कोप होतो. उद्या 11 जून रोजी कमला एकादशीच्या दिवशी या 5 चुका चुकूनही करू नका. स्वयंपाकघरात हा पदार्थ बनवू नका. एकादशीला भात तांदूळ खाणे हे पूर्णपणे वर्ज्य आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु उद्या अधिक मासाची एकादशी असल्याने उद्या घरामध्ये मसूर डाळ, लसण, कांदा किंवा मांसाहार चुकूनही करू नका. अगदी घरातील पुरुषांना किंवा मुलांनाही उद्या सात्विक द्या. सात्विक आहार जो आहे तर तो द्यायचा आहे. सात्विक अन्न जे आहे तर ते द्यायचं आहे. दुसरा म्हणजे कुणावरतीही रागराग किंवा चिडचिड करू नका आणि वादविवाद टाळा. एकादशीच्या दिवशी घरामध्ये भांडण झाले तर माता लक्ष्मी ह्या नाराज होऊन निघून जातात. खास करून विशेषतः स्त्रियांनी त्या उद्याच्या दिवशी चिडचिड करू नये, कुणाचाही अपमान करू नये. तिसरं म्हणजे नखे आणि केस कापणे वर्ज्य करावी. उद्या घरातील कोणत्याही सदस्याने नखे किंवा केस कापू नये, दाढी करू नये. दारिद्र्याला आमंत्रण देणारे ठरते. चौथं म्हणजे तुळशीला स्पर्श करू नये. तुळशीची पानं मंजिरी तोडू नये. उद्या एकादशी असल्याने तुळशी माता स्वतः भगवान विष्णू देवांसाठी निर्जळी व्रत करत असते असे देखील मानले जाते. त्यामुळे उद्या तिला पाणी घाला, पण विनाकारण स्पर्श करू नका आणि तिची पानं अजिबात तोडू नका. विशिष्ट आणि गुप्त उपाय सांगते. आता बघा, तुमच्या घराचा उंबरठा आणि घराचा ईशान्य कोपरा हा उद्याच्या रात्री ठीक 9 ते 12 या काळात घरातील ईशान्य कोपरा आणि मुख्य उंबरठ्यावरती कोणत्याही अस्वच्छता किंवा चपलांचा ढीग नसावा. जर तिथे अंधार असेल तर समजा तुमच्या घरात लक्ष्मी कधीच येणार नाही. त्यासाठी उद्या करायचा आहे एक अतिशय अत्यंत आणि खास प्रभावशाली उपाय सांगते. नीट लक्ष देऊन ऐका किंवा मग लिहून घ्या. लक्षात ठेवा, उंबरठ्याचा उपाय तुम्हाला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात सूर्यास्ताच्या वेळी करायचा आहे. घराचा मुख्य उंबरठा दोन्ही बाजूंना हळद कुंकवाने स्वस्तिक काढा. तिथे गाईच्या तुपाचा दिवा लावा किंवा मग आता तूप तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल घ्या आणि त्या तिळाच्या तेलाचा दिवा लावा.
त्या दिव्यामध्ये 1 रुपयाचं, 5 रुपयाचं किंवा 2 रुपयाचं नाणं हे आठवणीने टाका. त्यामध्ये फूल असलेली एक लवंग आणि एक हिरवी वेलची, वेलदोडा आपण म्हणतो ना, ती देखील टाका आणि दिव्याला प्रज्वलित करा. यानंतर आपल्याला दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, नमस्कार करायचा आहे. दिवा प्रज्वलित करत असताना ह्या वस्तू दिव्यामध्ये घालत असताना आपल्याला मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र पठण करायचा आहे. हा उपाय तुमच्या घरातील नकारात्मकतेला आतमध्ये येऊन देणार नाही. हा उपाय तुमच्या घरातील नकारात्मकतेला आत येऊ देणार नाही आणि पैशाची चणचण उणीव दूर करण्यासाठी हा उपाय जो सांगते, एका उद्या रात्री भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मी यांच्या मूर्ती समोर, फोटो समोर एक पिवळं कापड ठेवा. त्यावरती 11 पिवळ्या कवड्या किंवा गोमती चक्र मिळाले तर अतिशय उत्तम आणि एक नाणं ठेवा. त्याची मनोभावे पूजा करा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते कापड म्हणजे पोटली तयार करून बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. तुमचे जे काय अडकलेले, रखडलेले पैसे आहेत तर ते पैसे परत मिळतील आणि तुमच्या व्यवसायामध्ये भरभराट व्हायला सुरुवात होईल, वृद्धी होईल. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आणि माझ्या स्वामी सेवेकऱ्यांनो, उद्या हा 11 जून 2026 चा दिवस आयुष्यात पुन्हा 3 वर्षांनी येणार आहे. त्यामुळे आळस करू नका, नियमांचं पालन करा आणि तुम्हाला अगदी सांगितलेले छोटे छोटे उपाय आणि जे काही नियम आहेत तर ते पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने नक्की करा. देव तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण करेल. भगवंत हा फक्त भक्तीचा भुकेला असतो, आपल्या सेवेचा भुकेला असतो. उपाय सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा नक्कीच ठेवा, विश्वास ठेवा आणि या अधिक मास एकादशीच्या व्रताने तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद, ऐश्वर्य, वैभव हे माता लक्ष्मीच्या कृपेने आणि भगवान श्रीहरी विष्णुदेवांच्या कृपेने नक्कीच नांदेल. फक्त उपाय करत असताना मनामध्ये विश्वास ठेवा की हा उपाय सेवा केल्याने माझ्या जीवनामध्ये खरोखर बदल होत आहे. ज्यावेळी आपण सकारात्मक विचार करतो, पूर्ण मनापासून भक्तीने सेवा करतो, तर ती भक्ती जी आहे तर ती खरोखर आपल्याला फळ देत असते. आपण म्हणतो ना शीघ्र फलदायी, तर तसं आपल्याला शीघ्र फळ जे आहे तर ते मिळत असतं. कारण की ही कमला एकादशी जी आहे तर ती तब्बल आता आपल्याला परत 3 वर्षांनी सेवा करण्यासाठी भगवान विष्णुदेवांची मिळणार आहे आणि हा अतिशय अत्यंत दुर्मिळ असा योग आपल्याला मिळत आहे आणि अगदी काहीच दिवस आपल्याकडे हे शिल्लक राहिलेले आहेत अधिक मासाचे. त्यामुळे होईल तेवढी जास्तीत जास्त आपल्याला या एकादशीच्या दिवशी सेवा करायची आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.